भारताच्या हृदयात, गंगेच्या पवित्र तीरावर भक्तीचा एक अनोखा सण साजरा होतो, तो म्हणजे छठपूजा. विशेषतः उत्तर भारतात यूपी, बिहार, झारखंड व नेपाळच्या दक्षिण भागात हा सण साजरा केला जातो. सूर्यदेवाला समर्पित हा सण प्रकाश, कृतज्ञता व शुद्धतेचे प्रतीक. लोककथेनुसार भगवान श्रीराम व माता सीता जेव्हा वनवासातून परत आल्या, तेव्हा त्यांनी सूर्यदेवाची प्रार्थना केली, अशी मान्यता आहे. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो. छठपूजा हा 4 दिवस चालणारा सण आहे. त्यातील पहिला दिवस म्हणजे नहाय खाय. भक्त नदीवर जातात, पवित्र स्नान करतात, शुद्ध शाकाहारी जेवण करतात व मनाची तयारी करतात पवित्र उपवासासाठी. यातील दुसरा दिवस म्हणजे खराना. या दिवशी भक्त दिवसभर उपवास धरतात. संध्याकाळी गूळ, तांदूळ व दुधाचा एक पदार्थ तयार केला जातो व देवाला अर्पण करून उपवास सोडला जातो. तिसऱ्या दिवशी छठपूजेचा प्रसाद बनतात. त्यामध्ये ठेकुआ महत्त्वाचा पदार्थ आहे. छठपूजेसाठी बांबू किंवा मातीची भांडी वापरतात. त्या दिवशी संध्याकाळी कुटुंबातील सर्व सदस्य घाटावर जातात व सूर्याला अर्घ्य अर्पण करतात. चौथ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्यकिरणे पाण्याला स्पर्श करतात, तेव्हा छठ मातेची गाणे म्हणून सूर्याला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला जातो. अशा प्रकारे छठपूजा आपल्याला शिकवते की सूर्याबद्दल कृतज्ञ राहावे, निसर्गाशी सुसंवाद ठेवावा आणि आपल्या अंतःकरणात सदैव प्रकाश ठेवावा.